रामराम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नांदेडमध्ये जे काही कार्यक्रम घेतले जातात त्याबद्दल एक माझं मत मी व्यक्त करतो आहे. माझं वैयक्तिक मत आहे हे. या मताशी आपण सहमत असाल नसाल याबद्दल माझं म्हणणं नाही. नांदेड शहरामध्ये चांगले कार्यक्रम होत आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, पण या कार्यक्रमामागलची जी प्रायोजक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते नांदेडच्या प्रेक्षकांना वेळ बिघाड समजत आहेत. कार्यक्रमाची वेळ 4ची द्यायची, 6ला सुरू करायचा आणि त्यामध्ये सत्कार करणं हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे नांदेडचा. स्टेजवर असोत किंवा बोलावून आलेले असोत सगळ्याचा सत्कार झाला पाहिजे. यामध्ये नांदेडच्या कार्यक्रमाला कवी संमेलन झालं. आता उदाहरणार्थ लोक 4च्या ऐवजी 5ला आले, 5 वाजता बसलेले आहेत आणि कार्यक्रम तुमचा कवी संमेलन 8 वाजता सुरू होतं आहे. लोकांची पेशन्स संपत आहेत ना. तर तुम्हाला सत्कार करायचे, तुम्हाला मोठेपणा मिरवायचा आहे आणि शब्द मुद्दाम वापरतो हे वापरायला नाही पाहिजे. झेलेगिरी आलेल्या माणसाची एवढी स्तुती करायची की हद्दीच्या बाहेर. अहो ते नांदेडच्या लोकांना माहिती आहे ना, तुम्ही किती स्तुती केली तरी त्याचं काय कर्तृत्व आहे ते. नांदेडच्या आयोजित करणाऱ्या कार्यक्रमाच्या व्यक्तींना माझं हे सांगणं आहे, काही दिवसानंतर तुम्ही सोन्याचा कॉईन जरी देतो म्हणले तरी लोक येणार नाहीत. एवढं लोकांना तुम्ही प्रेक्षकांचा सूड घेतलेला आहे आणि हे जर समजलात तर पुढे कार्यक्रम घ्या, नाही तर नका करू. तुम्ही लोकांसाठी कार्यक्रम घेतात. कवी संमेलन आहे, कीर्तन आहे, कोणता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आलेल्या व्यक्ती फार मोठा नाही आहे, का सगळ्यात मोठा व्यक्ती प्रेक्षक आहे जो कार्यक्रमाला आला आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम होतो आहे. तुम्ही स्टेजवर सगळ्याला बोलावून त्याची स्तुती करून त्याच्या सत्कारामध्ये 2-2 घंटे जर घालवणार असाल, याच्यापुढे नांदेडचे लोक साथ देणार नाही आहेत. ही तुम्हाला सूचना आहे की कार्यक्रम करायचा की न करायचा याचा विचार करा. नांदेडच्या प्रेक्षकांना वेळ बिघाड समजू नका. आजही बऱ्याच कार्यक्रमाला लोक येत नाही आहेत. जाहिरात करून फोन करून बोलावून आणावं लागते. तुम्ही बोलावून आणलेले जाहिरात करून आणलेल्या लोकांना जर तुम्ही एवढा सूड घेत असाल प्रेक्षकांचा, याच्यापुढे होणार नाही. म्हणून हा खास एपिसोड करतो आहे की जे काही तुम्हाला सत्कार करायचे ते कमीत कमी सत्कार करा. जे आले ते खूप महान आहेत, तुम्हाला माहिती आहेत, प्रेक्षकांनाही माहिती आहेत, पण त्याची झेलेगिरी बंद करा. हे जर तुम्हाला पटलं तर पुढचे कार्यक्रम सक्सेस होतील, नाहीतर कार्यक्रमाला नांदेडची जनता येणार नाही. लोक एवढे रिकामे नाहीत आज की तुमच्या कार्यक्रमाला येऊन यांचे सत्कार आणि झेलेगिरी ऐकायला 4-4 घंटे वाया घालवायला. मुख्य कार्यक्रमातला जो वक्ता आहे त्याला कमी वेळ देऊ, सगळा वेळ यांचे सत्कार, झेलेगिरी, स्तुती अशा जर घालवणार असाल तर कृपया करून याच्यापुढे कार्यक्रम करू नका आणि लोकही येणार नाहीत. चांगले प्रेक्षक येत आहेत चांगल्या कार्यक्रमासाठी, तर त्यांची समजदारी लक्षात ठेवा. येणाऱ्या प्रेक्षकांचा सूड घेऊ नका. हे माझं वैयक्तिक मत आहे. आपण या मताशी सहमत असाल नसाल तो प्रश्न नाही आहे. आपलं काय मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.